शुभ सकाळ यूट्यूब फॅमिली, कशा आहात? मजेत ना? हा जो व्हिडिओ आहे मंदिराचा, हा ग्वालियरमध्ये नाही का, दत्तीय जिल्हा आहे तिथला आहे. तर मी पण पहिल्यांदाच गेलते. मंदिराला 108 शिड्या आहेत आणि इथे एक मोठा असा घंटा आहे बघा, खूप मोठा. तो म्हणतात की 19 टन 19 क्विंटलचा आहे वाटतं. तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये. खूप छान व्हिडिओ आहे. आणि हे जे मंदिर आहे ना, ते पूर्ण याच्यामध्ये जंगलामध्ये. नवीन कोणी गेलं तर त्यांना रस्ते वगैरे तर समजणारच नाही आहे. खूप छान असं देवीचं मंदिर आहे. आणि मस्त इथं फुलं वगैरे घेतले पूजेसाठी. प्रसाद घेतला, फुलं घेतले आणि मस्त असं दर्शन घेतलं. इतके पाय पोळत होते, खूप ऊन होतं, खूप म्हणजे खूपच. आणि एकच दिवसात आम्ही 2-3 मंदिरं फिरलो ना. हे बघा, सगळ्या घंट्या बांधलेल्या आहेत. असं नाही का कोणी नवस वगैरे करताना ते पूर्ण झाल्याच्या नंतर इथं घंटी बांधून जात असेल. अजून मागे घंटा आहे मोठा, तो 19 क्विंटलचा आहे. खूप छान असं मंदिर आहे देवीचं. आणि पूर्ण जंगलात आहे ना, तर हे बघा, पूर्ण जंगल आहे साईडला पूर्ण. आणि जंगलाच्या मधोमध हे मंदिर आहे. आणि गरमी इतकी होती ना, इतके पाय पळत होते ना, तर त्या लोकांनी काय केलं होतं, अशी चटई अंतरली होती आणि त्याच्यावर पाणी शिंपडलं होतं, तर पाय वगैरे पोळू नयेत लोकांचे म्हणून. बघा, पूर्ण जंगलमध्ये मंदिर. इतकं सुंदर वाटत होतं ना तिथे. खूप छान असं दर्शन घडलं. खूप छान मंदिर होतं. मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. आणि तिथे एक माकड होतं, त्याने काय केलं, माझ्या हातात बॉटल होती ना, ती बोतल ओढली आणि जाऊन फोडून मस्त पाणी पित बसला होता. मी घाबरले होते एकदम. बघा, खूप छान अजून व्हिडिओ आहेत मंदिराचे, ते येतील. तर व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्की सांगा कमेंट करून. आणि इथे ना सिंधू नदी आहे. ह्या मंदिराच्याच थोडंसं पुढच्या साईडला आहे, म्हणजे खाली आलं ना इकडं सिंधू नदी आहे. आणि तिथे ना जो पहिला पूल बांधला होता ना, तो तुटलेला होता. नंतर अजून पुलाचं काम केलं होतं वाटतं. तर माकडं पण होते तर मस्त.
खूप छान असा व्हिडिओ आहे. नंतर पण अजून खूप एक मंदिर आहे मस्त, तर व्हिडिओ पाहत राहा. पूर्ण एकाच दिवशी फिरलेलो आहेत आम्ही 2-3 मंदिरं. हे बघा हा पूल कसा तुटलेला आहे. आणि इकडच्या साईडला नवीन बांधलेला आहे दुसरा. चला तर मग बाय.